महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा मार्ग हा महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात आज जोरदार पाऊस होणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रावर पाऊस रात्रीपासूनच सुरू झालाय. आपण रात्री देखील बघतो विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे आणि आता देखील विदर्भाच्या आजूबाजूने पावसाचं अनुकूल वातावरण आहे. पाणी साठ्याची लेव्हल जर आपण बघितली आता तर मोठ्या प्रकल्पांमध्ये नागपूर विभागात गेल्या वर्षी 80% होती या तारखेला, म्हणजे 26/8ला. तर आज आपण बघतो की 71% आहे, म्हणजे नागपूर विभाग तसा अजून कमी पावसाचा ठरलेला आहे. अमरावती विभागात गेल्या वर्षी 68.95 एवढी पाणीसाठा होता. आज मात्र त्या ठिकाणी 86.63% पाणीसाठा आहे, म्हणजे मजबूत पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी केवळ 41% पाणीसाठा या तारखेला होता. तर आज मात्र तो 91%वर पोहोचलेला आहे, म्हणजे अतिशय चांगला पाणीसाठा तयार झालेला आहे. नाशिक विभागात गेल्या वर्षी 80% पाणीसाठा होता या तारखेला, पण आज तिथे 89%वर पाणीसाठा पोहोचलेला आहे. पुणे विभागामध्ये गेल्या वर्षी 94% पाणीसाठा या तारखेला होता आणि आत्ता मात्र 95% पाणीसाठा आहे. याचाच अर्थ पाणीसाठा मजबूत स्थितीमध्ये आहे. गेल्या वर्षी 95-92 असा कोकण विभागाचा पाणीसाठा या तारखेला होता आणि आता 95-70 95 पाणीसाठा हा जवळपास 100 मानला जातो. एकूण जर पाणीसाठ्याचा विचार केला महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रकल्पांमधला तर 80% पाणीसाठा गेल्या वर्षी होता. आता 90% पाणीसाठा आहे आणि मी नेहमी या गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करतो की जेव्हा पाणीसाठे पूर्ण भरलेले असतात, पूर्ण क्षमतेने भरलेले असतात, तेव्हा त्यातनं विसर्ग करावा लागतो. आणि अजून 1 महिना मान्सूनच्या पावसाला आहे, परतीचा पाऊस बाकी आहे. त्यामुळे पूर परिस्थिती यावर्षी गंभीर राहण्याची शक्यता मला दिसते. मध्यम पाणी प्रकल्पांचा आपण एकत्रित जर विचार केला तर 64% पाणीसाठा गेल्या वर्षी होता मध्यम पाणी प्रकल्पांमध्ये आणि यावर्षी तो 75% आहे. गेल्या वर्षी केवळ लघु प्रकल्पांमध्ये 41% पाणीसाठा होता. आता मात्र 54% पाणीसाठा आहे, परंतु तुलनेत लघु पाणी प्रकल्प अजून बरेच कमी प्रमाणात भरलेले आहेत. आपण जेव्हा एकूण पाणीसाठ्याचा विचार करतो तेव्हा गेल्या वर्षी या तारखेला 72% पाणीसाठा होता, तर आता मात्र तो 83% पाणीसाठा गेलेला आहे. याचा अर्थ एकूण पाणीसाठ्यांमध्ये देखील मोठा बदल आता या ठिकाणी झालेला आहे. आज 27 तारखेला मी सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज गणेश स्थापनेचा दिवस असून महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र आज विकसित होण्याची शक्यता आहे. हे पावसाळी वातावरण उद्या देखील असण्याची शक्यता आहे. 29 तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होऊ शकतो. 30 तारखेला GFSने तरी विदर्भ, मराठवाडा, कोकण सर्वदूर पावसाचा अंदाज दिला आहे. महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण 31ला असण्याची शक्यता आहे. 1 तारखेला तुलनेत पावसाचं वातावरण थोडं कमी आहे. कोकणाच्या दिशेने थोडं पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज 2 तारखेला आहे. 3 तारखेला थोडं मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या काही भागात, दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुन्हा एकदा 4 तारखेला विदर्भ, मराठवाड्यात पाऊस वाढणं अपेक्षित आहे आणि तीच परिस्थिती 5 तारखेला असणार आहे. एकापाठी एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होऊन ती महाराष्ट्राकडे येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सातत्य पावसाचं कायम राहील असा अंदाज आहे. SMWF मॉडेलच्या या व्हर्जननुसार हवामानात काय बदल होते आपण बघतो. विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे. चक्रीय वारे आहेत आणि महाराष्ट्राकडे याचा प्रवास सुरू होतोय. आज उद्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे, कारण ही चक्राकार वारेच महाराष्ट्रावर येत आहेत. त्याच्यामुळे मराठवाडा, विदर्भात, कोकणात जोरदार पाऊस होईल. 2 तारखेला किंवा अगदी पुढे देखील हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज आहे. पूर्वी जे मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा ओरिसा असं हे वातावरण होतं,
हे बऱ्याच अंशाने आता महाराष्ट्राकडे सरकून गुजरातकडे सरकण्याचे अंदाज आहे, कारण त्याचा मार्ग हा बराच बदलला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या पावसाचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात थोडं कमी राहील, दक्षिण कोकणातही थोडं कमी राहू शकतं, परंतु उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आज जोरदार ते जोरदार पाऊस बऱ्याच विभागात होण्याची शक्यता आहे. गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याचं ECM रिपब्लिक मॉडेलने दाखवलं आहे. 28लाही या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. 29 तारखेला देखील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र पावसात जोर राहील. कोकणातला पावसाचा जोर थोडा 29ला कमी होईल. 30 तारखेला देखील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे. पश्चिम विदर्भात जोर पावसाचा कायम असेल. 31 तारखेला मात्र हे वातावरण केवळ विदर्भापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे. 1 तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणात पाऊस असेल. 2 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता आहे. यापूर्वी आपल्याला 1, 2, 3 तारखेला पाऊस दाखवला जात नव्हता, परंतु आता मात्र पाऊस वाढतोय. 3 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. 4 तारखेला विदर्भात कमी दाबाचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 5 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकण सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. 6 तारखेला नाशिक विभागात कमी दाबाचा तीव्र प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम भागामध्ये खूप पाऊस कमी झालेला आहे. या विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता 6 तारखेला तयार होते. जो कमी दाब 6-7 तारखेला पूर्व विदर्भावर दाखवला जात होता, तो मध्य महाराष्ट्रावरून तो उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. 7 तारखेला देखील पालघर, नाशिक, अहिल्यानगरच्या काही भागात मोठे पाऊस होतील. 8 तारखेलाही या विभागात पावसाचा जोर कायम आहे आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भातही पाऊस आहे. 9 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे ज्याही उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे, त्या ठिकाणी 7, 8, 9, 10 खूप पावसाचं मोठं क्षेत्र राहील. 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात भरपूर पाऊस होणार आहे. आजच्या अंदाजामध्ये मोठा बदल झालेला आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशात पाऊस कमी होईल असा आपला जो अंदाज होता तो बदललेला असून